एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। आपटी रामपूर येथे जागतिक महिला दिन व महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न। राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर येथे दिनांक 13/3/2026 रोजी सार्वजनिक ठिकाणी जागतिक महिला सक्षमीकरण अत्यंत वेगळ्या उपक्रमशील पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महिलांच्या सन्मानासाठी जिल्हा परिषद शाळेतून रॅली काढण्यात आली। या रॅलीत ज्येष्ठ नागरिकांनाही आपला सहभाग नोंदविला। महिलांसाठी मुलींसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। भाषण, सांस्कृतिक नृत्य, मी सावित्री बोलते, कोमल है कमजोर नाही असे विविध प्रेरणादायी कार्यक्रम सादर करण्यात आले। विधवा घटस्फोटी ज्येष्ठ महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। कविता धुर्वे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रास्ताविक सोनालीताई पटेल पैक यांनी केले। प्रथम अंगणवाडी आशा वर्कर, पर्यवेक्षक, मदतनीस यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। त्यानंतर अध्यक्षीय मनोगत ऍडव्होकेट सीमाताई तेलंगे यांनी कायद्याविषयी व घडणारे बाल लैंगिक अत्याचार यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले। तसेच प्राचार्य मंजुषा सागर, पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य महिला मंच अध्यक्ष सो शोभाताई पारधी, उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड सो प्रज्ञाताई पुरके, सो हेमलताताई नलवाडे, माननीय श्री बाळूभाऊ धुमाळ, नगर पंचायत नगरसेवक, माननीय डॉक्टर कुणाल भोयर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, माननीय श्री प्राचार्य पंढरी पाटे, कृषी मित्र सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री ऍडव्होकेट वैभव पंडित, माननीय श्री ज्ञानेश्वर मुडे, केंद्रीय आजीवन प्रसारक गुरुकुल मोजरी, माननीय श्री रुपेश रेंगे, ग्रामगीता प्राचार्य, माननीय श्री महादेव मिश्रा, माजी सभापती पंचायत समिती राळेगाव, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका चिकटे, शशिकांत पिंपळे, उपसरपंच सो नीलूताई पिंपळे, पोलीस पाटील, माननीय श्री निखिल राव, सूर्योदय कोचिंग क्लासेस, जितेंद्र खोडे युवक आदर जिल्हा प्रतिनिधी, कैलास कोडापे, अजिंक्य भारत तालुका प्रतिनिधी, नरेश राऊत पत्रकार यांचे कार्य लाभले। तसेच आभार प्रदर्शन वंदनाताई मेश्राम यांनी केले। उपस्थित ओम शांती ग्राम संघ पदाधिकारी, उमेद मॅनेजर, गावातील सर्व बचत गट, गटातील महिला गट, कॅडर सहकारी, छावा ग्रुप तसेच गावकरी हजर होते। मुख्य संपादक विनोद मावरे सह यवतमाळ जिल्हा महिला प्रतिनिधी मंजुषा सागर। त्यांनी स्त्रियांना घरात डांबून ठेवण्याचं काम केलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले जन्माला आली आणि या महामानवांनी आमच्या समाजामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची दारं मोकळी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी संविधान लिहिलं, संविधानामध्ये आमचे अधिकार लिहिले, परंतु त्यापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी आमच्यासाठी जेव्हा शिक्षणाची दारं मोकळी केली तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी स्वतः शिक्षण घेतलं। ज्या देशामध्ये मुलींनी शांत राहायचं, शाळेत जायचं की नाही, उद्यापासून शाळा बंद झाली तर चालेल का? शाळा बंद झाली चालेल का? आता आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात 40,000 शाळा बंद झाल्या, त्या माहितीये का तुम्हाला? मुलींच्या शाळा बंद झाल्या माहितीये का?